नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा. सुरुवात करूयात वक्फ संदर्भातल्या बातम्यांनी. आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार. तर विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार. वक्फच्या दुरुस्ती विधेयकावर आज वादळी चर्चा होणार. इंडिया आघाडीनं दुरुस्ती विधेयकाला विरोध केल्यानं आजची चर्चा वादळी ठरण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया. वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीप बजावला. तर लोकसभेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद अनिल देसाईंनी बजावला व्हीप. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास कोर्टात जाऊ. वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची. वक्फ सुधारणा विधेयकावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी बैठक. बैठकीमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. सुप्रिया सुळेंची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर बैठक. संजय राऊतांच्या दिल्लीतील निवासस्थानी खासदारांची बैठक संपन्न. वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर खासदारांमध्ये 45 मिनिटं चर्चा. वक्फ विधेयकाविरोधात मुंबईमध्ये उलेमा आणि इमामा संघटनांची मोर्चे बांधणी. मुस्लिमांची संपत्ती बळजबरीनं ताब्यात घेण्याचं हे षडयंत्र असल्याचा आरोप. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत उभं राहण्याचंही आवाहन.